झी 24 तास एक पाऊल पुढे। भवरी देवीचंही असंच काहीसं झालंय। राजस्थानातील माजी मंत्री महिपाल मदेरणाशी तिची जवळीक झाली आणि पुढे त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं। पण अचानकपणे भवरी देवी बेपत्ता झाली आणि तिचा खून झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। भवरी देवीच्या खुरा प्रकरणी मंत्री महिपाल मदेरणाला गजाआड व्हावं लागलं होतं। राजस्थानातल्या लोकगीतांच्या व्हिडिओ अल्बममध्ये भवरी देवी या अभिनेत्रीनं अभिनय केला होता। देवी देवता आणि पारंपरिक लोकगीतांमध्ये अभिनय करण्यासोबतच तिचं एक आणखीही रूप होतं। भवरी देवी जोधपूरच्या जाडीवाडीमधल्या आरोग्य केंद्रात ANM म्हणून कार्यरत होती। एक नर्स म्हणून कार्यरत असतानाही ती बक्कळ संपत्तीची मालकीण होती। भवरी देवीकडे जोधपूरमध्ये एक आलिशान घर तसंच बोरुंदा परिसरात 2 मजली बंगलाही होता। या व्यतिरिक्त भवरी देवीकडे लक्झरियस कारही होती। त्या कारसाठी एक ड्रायव्हरही नियुक्त केला होता। पारंपरिक गीतांसाठीचा अभिनय आणि नर्सच्या नोकरीतून तिला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी प्रसिद्धी तिला राजकीय वर्तुळातल्या तिच्या संबंधांमुळेही मिळाली होती। भवरी देवी खूप महत्वाकांक्षी होती, तसंच तिला राजकीय महत्वाकांक्षाही होती। त्यामुळे ती हळूहळू राजकारणातल्या दिग्गजांच्या संपर्कात आली होती आणि त्यातूनच तिची राजस्थानच्या माजी मंत्र्याचा मुलगा मलखाम सिंगशी मैत्री झाली। मलखाम सिंगची मैत्री कॅबिनेट मंत्री महिपाल मदेरणाशी होती, त्यामुळे भवरी देवीची ओळख महिपालशी झाली। निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट मिळवण्यासाठी तिनं जवळीक वाढवल्याचं बोललं जात होतं, पण मंत्र्यांशी असलेली ओळख तिच्या कामी आली नाही। त्यामुळे तिनं भाजपकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला। भाजप आमदार अर्जुन नेहवालच्या म्हणण्यानुसार सरकार विरोधात आपल्याकडे पुरावे असल्याचं भवरी देवीनं म्हटलं होतं, पण त्या बदल्यात तिनं निवडणुकीत तिकिटाची मागणी केली होती। भवरी देवीला राजकारणात यश मिळालं नाही, पण महिपाल मदेरणाशी तिचे प्रेमसंबंध असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। पण त्यानंतर अचानकपणे ती बेपत्ता झाली। तिच्या अपहरणामागे मंत्री मदेरणाचा हात असल्याचा आरोप भवरीच्या पतीनं केला आणि त्यानंतर भवरीची हत्या करण्यात आल्याचं उघड झालं। या प्रकरणाची देशभर बरीच चर्चा झाली, त्यामुळे या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला। CBIनं 2 आरोपींना अटक केली, तसंच महिपाल मदेरणा यांनाही गजाआड व्हावं लागलंय। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।